गेवराई तालुक्यातील लुखमलसा गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे ज्यांच्याकडे पैसा, मान, राजकारणातलं बळ सगळं होतं. पण प्रेमाच्या नादात त्यांनी सगळं काही गमावलं. 21 वर्षाच्या एका नाचण्यावालीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या नेत्याने शेवटी तिच्याच दारासमोर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली का, की यामागे काही वेगळंच गुपित लपलं आहे? ही आत्महत्या होती की खून? संपूर्ण महाराष्ट्र आज या प्रश्नाने हादरला आहे. संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे एका 21 वर्षीय नाचण्यावालीच्या मागे लागले. ती मुलगी दिसायला सुंदर, वय फक्त 21 वर्ष आणि उपसरपंच हे 38 वर्षाचे. त्यामध्ये खट्ट प्रेम झाले. त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध बनले. तिच्या प्रेमामध्ये अशा प्रकारे अडकले होते की त्या मुलीच्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. जसं की तिला महागडे 2-2.5 लाखाचे मोबाईल घेऊन दिले, सोन्याच्या दागिन्यापासून बंगला आणि शेती सर्व काही तिला घेऊन दिलं आणि शेवटी त्या नाचणेवालीच्या घरासमोर कारमध्ये त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि स्वतः आत्महत्या केली. त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. पण आता या घटनेला एक वेगळंच वळण मिळत आहे. आता त्यांना आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली असा प्रश्न सर्व महाराष्ट्रामध्ये उपस्थित झाला आहे. त्याबद्दलचा हा व्हिडिओ. सर्व काही तुम्हाला या चॅनलवर माहिती मिळेल. त्यासाठी अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. गोविंद जगन्नाथ बर्गे वय 38 हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील रहिवासी होते. ते गावचे माजी सरपंच होते आणि राजकारणात सक्रिय होते. 2016-17 मध्ये ते उपसरपंच होते. शेती, महाराष्ट्र रोजगार हमी योजना आणि प्लॉटिंगचा व्यवसाय यातून त्यांनी चांगली कमाई केली होती. त्यांच्याकडे भरपूर पैसा, गेवराईमध्ये मोठा बंगला आणि चांगली शेतीसोबत काही फ्लॅट आणि काही प्लॉटिंग देखील होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, 9व्या वर्गामध्ये शिकणारी त्यांची मुलगी, 10व्या वर्गात शिकणारा मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं. त्यांना एक भाऊ देखील आहे, जो देखील त्यांचा पाठीमागे खंबीरपणे नेहमी उभा होता. कुटुंबही राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय होतं. गोविंद बर्गे यांना सोलापूर जिल्ह्यातील पारगाव येथील ठापंडी तांडा या कला केंद्रात जाण्याची सवय होती. तिथे त्यांची ओळख नर्तिका पूजा गायकवाड यांच्यासोबत झाली. या मुलीचं वय फक्त 21 वर्षे आहे आणि ही मुलगी दिसायला सुंदर आहे. त्यामुळे गोविंद बर्गे हा व्यक्ती त्या मुलीच्या प्रेमामध्ये अडकतो आणि ही मैत्री समोर चालून प्रेमामध्ये बदलून गेली. त्यांच्यामध्ये प्रेम संबंधानंतर अनैतिक संबंध बनले. या दोघांच्या वयामध्ये खूप मोठा फरक होता. पण गोविंद बर्गे त्यांना त्या मुलीची सुंदरता दिसत होती, तर त्या मुलीला गोविंद बर्गे यांच्याकडे असणारा अफाट पैसा दिसू लागला होता. सुमारे 1.5 वर्षाच्या कालावधीत त्यांचे नाते अधिक घट्ट बनत चालले होते. या काळात गोविंद यांनी पूजावर मोठा विश्वास ठेवला होता आणि त्यांनी पूजावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च देखील केला. त्यांच्या कुटुंबियांनी असा आरोप केला की पूजा वारंवार पैसे आणि इतर मागण्या करत होती आणि गोविंद त्या पूर्ण करत होते. त्यांनी तिला सोन्याचे दागिने, 2 ते 2.5 लाखाचा फोन आणि इतर वस्तू दिल्या. पूजाने या पैशातून आपल्या भावाच्या आणि मावशीच्या नावावर जमिनी खरेदी केल्याचा दावा आहे. गोविंद यांनी गेवराईत बांधलेला मोठा बंगला पूजाला दाखवला होता. ती पूजा त्या बंगल्यामध्ये काही दिवस त्यांनी ठेवून घेतली होती. बंगल्याचे वैभव पाहून पूजा प्रभावित झाली आणि तिने तो बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली. गोविंद यांनी तिला दुसरा बंगला देण्याचे आश्वासन दिले, पण पूजा त्या बंगल्यावरच ठाम होती. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. पूजाने 5 एकर जमीन तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली आणि 15 सप्टेंबरला तिचा वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने 10 तोळं सोनं ती आपल्या प्रियकराकडे मागू लागली. पण गोविंद याची परिस्थिती अशी नव्हती की तो पूजाच्या सर्व मागण्या पूर्ण करतील आणि त्यांनी या गोष्टींना नकार दिला. या वादामुळे पूजा आणि गोविंद यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला आणि पूजा गोविंदचे फोन उचलणे बंद करते. आता गोविंदला पूजाला भेटण्याची वारंवार इच्छा होऊ लागली. त्यांना इच्छा होऊ लागली, पण पूजा त्यांना भेटत नव्हती, बोलत सुद्धा नव्हती. कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार पूजाने गोविंदांना दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या कारणामुळे गोविंद नैराश्यामध्ये गेला. तो पूजाला वारंवार फोन करत होता, पण ती प्रतिसाद देत नव्हती. 8 सप्टेंबर 2025ला शेवटी तो दिवस आला. सोमवारी रात्री गोविंदांनी घरी बाहेर कामानिमित्त जाऊन येतो असं सांगितलं आणि तो निघाला सोलापूरकडे, आपल्या प्रेयसीच्या घराकडे. ते पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. त्याच्या एका मित्राच्या सांगण्यानुसार गोविंद आणि पूजा यांच्यात भेट आणि बोलणे झाले होते. त्यानंतर गोविंद यांनी पूजाच्या घरासमोर गाडी लावली, दरवाजे लॉक केले आणि त्यांच्यामध्ये थोडंफार बोलणं झालं. त्यांच्याकडे असलेली गावठी पिस्तूल त्यांनी काढली आणि आपल्या डोक्यामध्ये गोळी झाडली. स्वतः आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली. गाडीमध्ये पिस्तूल आढळली. त्याच पिस्तूलने त्यांना गोळी झाडल्याचे समोर आले. त्यांच्या डोक्याजवळ कानाला 2 गोळ्यांच्या जखमा होत्या आणि गोळ्या आरपार घुसल्या होत्या.
पण या घटनेने अधिक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसं की ही आत्महत्या होती की हत्या होती. प्रथमदर्शनी आत्महत्या दिसली असली तरीही नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना यामागे घातपाताचा